तारिणी पहिल्यांदा मिशनची भीती वाटते। प्रत्येक मिशन मध्ये आपल्या जीवाला धोका असतो, पण यावेळेस मी तुला एकटीला पाठवतोय। बॉस, तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत। तू नसतेस तेव्हा मी फक्त श्वास घेत असतो। तू जेव्हा माझ्या आजूबाजूला असतेस ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मी जगत असतो। मी तुला नाही गमावू शकत बॉस। उद्या मी तुला काहीच होऊ देणार नाही। उद्या तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट मी माझ्यावर ओढून घेईन, पण तुला काही होऊ देणार नाही। मी कायम तुझ्या बरोबर असेन। माधवा, अरे ती फुलं, नारळ आणि पूजेचे सामान आहे ना, ते जरा किचन मध्ये ठेवलंय, एका ताटात ठेव बाबा। हो, काढून ठेवतो। आणि भारंगीची काठी रे, ती कालच आणून ठेवली आहे। अरे वा, नशीब तू आणून ठेवलीस। मागच्या वेळेला तारिणीला सांगितली होती आणायला निशीच्या लग्नात, ती जी गेली ती अर्धा दिवस तिकडच। हो, कारण तेव्हा ती काठी सापडतच नव्हती सुमी। बरं बरं, असू दे। आज तुझी मुहूर्तमेढ आहे, तेव्हा बाहेर पाऊल टाकायचं नाही। ठीक आहे। कितीचा मुहूर्त आहे? 3:15चा मुहूर्त आहे बरोबर। म्हणजे माझ्याकडे 3:15 पर्यंतचीच वेळ आहे। का परत केदारला भेटायचा विचार आहे की काय? अगं नाही, असं काही नाहीये। तयारी करायला किती वेळ मिळेल म्हणून विचारलं। नाहीतर खबरदार बाहेर पाऊल टाकशील तर ज्या काय तुमच्या भेटीगाठी आहेत ना, त्या लग्नात एकदम हा। आलेत, मिठाई सुद्धा आली आहे। ताई, हे काय आहे? रिटर्न गिफ्ट्स आहेत एवढे? ऑफकोर्स। माझ्या भावाचं लग्न आहे, ग्रँड नको व्हायला? रिटर्न गिफ्ट्स नाही द्यायचे सगळ्यांना? ताई, मी म्हणालो होतो ना की या सगळ्याची काहीच गरज नाहीये, आपण थोडक्यात करूयात ना जे काही करूयात। आणि मी तुला काय म्हणलं होतं, या सगळ्यात तू अजिबात लक्ष घालायचं नाही। तू कशाला स्ट्रेस घेतोयस? केदार, तुझं लग्न आहे, तू एन्जॉय करायचं। तू या सगळ्या गोष्टीत अजिबात लक्ष घालू नकोस, ओके? काय झालं? कसला विचार करतोयस? बरं, तुला जर विचार करायचाच असेल तर लग्नात तुला नेमकं काय काय करायचं आहे ह्याची लिस्ट बनव आणि मला दे, विचार करू। मी बाकीचे रिटर्न गिफ्ट्स बघून आले, ओके? होणारी बायको? सावज अडकलंय? हो, अडकलंय। माझं मन तुझ्यात अडकलंय। भेटायला ये ना प्लीज। अच्छा, समोरच आहे। हो, खूप मिस करतोय। आणि ही आपल्या लग्नाआधीची शेवटची भेट असेल। प्लीज ना, भेट ना, फक्त अर्धा तास भेट। ठीक आहे,
मुद्दाम त्याच्यासमोर मोठमोठ्याने बोल आणि आपण कुठे भेटणार आहोत हे त्याला कळू दे. तू खरंच येतेस? वाव बायको. मला सांग ना, कुठे भेटायचं आपण? केके चौक. केके चौक? केके चौकातून पुढे उजव्या हाताला एक रस्ता जातो तिकडे. तिथून राईटला जो एक रस्ता जातो तिकडे भेटायचंय. ओके डन. मी निघतो, तू पण निघ लवकर. हा, आणि ऐक ना, येताना ना तो पिंक ड्रेस घालून ये ना. पिंक ड्रेस? हा, पिंक ड्रेस, ज्याला ती पांढरी ओढणी आहे तो वाला. अच्छा, पिंक ड्रेस, पांढरी ओढणीवाला का? त्यातनं तू खूप सुंदर दिसतेस. असं वाटतं स्वर्गातून अप्सराच आली आहे जणू. बर, पिंक ड्रेस, पांढरी ओढणीवाला, आणि मी तुला 1 वाजता भेटेन तिथे. अरे मी तर तिकडे 12:30 वाजल्यापासून उभा राहीन तुझी वाट बघत. लवकर पोहोच हा, मी वाट बघतोय. बाय. बाय बायको. ऐक रे. हा दादा. केके चौक, तिथून उजवीकडे एक रस्ता जातो. ती तारिणी केदारला तिकडे भेटणार आहे. ओके, दुपारी 1 वाजता. पिंक कलरचा ड्रेस, व्हाईट कलरची ओढणी. नोट करून घ्या, पिंक कलरचा ड्रेस, व्हाईट कलरची ओढणी. ती केदारला भेटण्याआधीच तिला उचलायचं, कळलं? ठीक आहे, काम होऊन जाईल. हां, आणि यावेळी माती नका खाऊ प्लीज. आई शपथ सांगतो, यावेळेला काही गडबड केली ना तुम्हाला सोडणार नाही मी. अहो, काही प्रॉब्लेम होणार नाही. जसं ठरलंय ना तसंच होईल. तारिणी, प्रधान 2. काय चेतना, काय चालू आहे? कुठे काय वहिनी? काही नाही, काही नाही. वा, छान चालली आहे लग्नाची तयारी. तुझंही प्रेम उतू चाललंय का त्या दोघांवर? तसं नाही हो वहिनी. तसं नाही मग कसं ग? नाही, मला कळतंय त्यांचं लग्न व्हावं हे तुलाही वाटतंय, हो ना? नाही हो वहिनी, आपल्याला वाटून काय होणार आहे? शेवटी ह्या घराची मालकीण कौशिकी जे म्हणेल तेच होणार ना. एक लक्षात ठेव चेतना, माझं नाव पद्मिनी खांडेकर आहे. होत्याचं नव्हतं करायला मला एक क्षणही लागणार नाही. तेच म्हणतेय, करा, काहीतरी करा आणि हे लग्न थांबवा. आणि आधी ना त्या केदारला ह्या घराबाहेर काढा.